एक छोटीशी मुलगी आहे, ती एक छोटंसं रोपटं तोडते आणि तिथे असणाऱ्या एका श्रीमंत माणसाला, जो की अंध आहे, त्याला म्हणते की तुम्ही हे खा. त्यावेळेस तो जो बॉडीगार्ड असतो ते जे छोटं रोप आहे ते फेकून देतो आणि त्यामुळे ती उदासून तिचे ज्या डोळ्यातलं पाणी आहे त्या रोपावरती पडल्यानंतर ते एकदमच फुलायला लागतात. मग तिचे मान ठेवण्यासाठी ते जे श्रीमंत व्यक्ती आहे ते पान खातात आणि अचानकच त्यांना रक्ताची उलट्या झाल्यानंतर बॉडीगार्ड तिला मारायला लागतात. तेवढ्याच क्षणी जे श्रीमंत व्यक्ती आहे तो त्याचा हात पकडतो आणि म्हणतो की थांब, आणि काय तर मला सगळं दिसायला लागले आहे. तर त्यांना खूप छान वाटतं. मग त्यानंतर ते त्या मुलीला आपल्या गाडीमध्ये बसवून येतात. तर समोर तिचा जो सोबत सहकारी आहे, जो की बैल, ती त्याला आवाज देते, परंतु तो म्हणतो की समोर धोका आहे असा तो तिला इशारा करतो. मग ती गाडीत बसल्यानंतर त्या श्रीमंत व्यक्तीला सांगते. त्यावेळेस ते ड्रायव्हर म्हणतो की हा बैल काय सांगणार हिला. तो हसायला लागतो, परंतु जो श्रीमंत व्यक्ती असतो ते तिचा मान ठेवतो आणि परत गाडी मागे येतो आणि गाडी मागे नंतर घेतल्यानंतर काय तर एक मोठा दगड समोर पडतो आणि होणारं जे विघ्न आहे ते वाचतं. ते घरी आल्यानंतर जे सगळे ड्रेस आहे ते तिला दाखवतात सगळेजण आणि दाखवल्यानंतर त्याच घरामध्ये एक तिच्यासारखीच छोटी मुलगी असते. तर तिने एक प्लॅन बनवलेला असतो. त्यावेळेस तो जो तिच्यासोबत आलेला छोटा कुत्रा आहे तो म्हणतो की हे ड्रेस घालू नको, याने तुला काहीतरी होईल. आणि ते पडल्यानंतर त्या मुलीला होतात. नंतर तिची आई तिचं बघते की निरीक्षण करते की माझ्या बाळाला काहीतरी झालंय. मग तिच्या भावंडांना देखील त्या मुलीचा तिरस्कार वाटतो, परंतु तिच्या हातात एक चित्र असतं ते ती त्यांना दाखवते की मला पण माझं कुटुंब हवं आहे, मला नका सोडून देऊ असं ती विचार करते. तिला आता सगळेजण सोडून देतील. त्या क्षणी ते मुलं ते जो पेपर आहे तो फाडतात आणि फेकून देतात आणि तेवढ्यातच त्या श्रीमंत व्यक्तीची जी एंट्री आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर काय होतं हे आपण पुढच्या भागमध्ये बघू.